असताना मी याची स्वाचा ब्लॉक करते 10:30 वाजता. सो कारण की आता मला सुट्टी असते त्यामुळे करते चालू. सो मंडळी इथं मम्मी ना देवघर साफ करून राहिली. बघू शकता तुम्ही देवघर सगळं साहित्य काढलेलं आहे. आणि इथं कुठंतरी भिंडी आलेली वाटतं आज शाळेतली. तुम्हाला आवाज येत असेल थोडा थोडा बघ झेंडे दिसते. तुम्हाला झेंडे दिसलेच असतील. सो मी चाललो गच्चीवर कारण की इतका भारी पाऊस पडू राहिला. सो मी गच्चीवर चाललेलो. चला तुम्हाला वरतून दाखवून झेंडे दिसले तर गाईज आमच्या गच्चीचं पण फायनली काम पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. सो या बा इथून पहिल्या पायऱ्या आहे. हे बा बुडबुड पाणीचे पावसाचे थेंब येऊ राहिले. भुरभुर आहे. इथून नाही दिसत वाटतं. इथलं वातावरण पहा तुम्ही. गाईज आज आहे पप्पाचा बर्थडे 5 जुलै 5 जुलै 2025 आहे ना. पप्पाचा बर्थडे राहतो 5 जुलैला. सो आम्ही संध्याकाळी चाललो हॉटेलला. म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली माझे आजी बाबा पप्पा मी दादा आणि मम्मी आम्ही सर्व जाणार आहे हॉटेलला संध्याकाळी. पाऊ कुठं जायचंय. पाऊस जर असला तर नाही जाणार. घरीच केक कापू. इतकं भारी वातावरण येते ना. गार गार हवा सुटलेली मस्त पैकी मस्त अशी छान छान. बर्थडे बॉय परत कुठंतरी गेले. बर्थडे बॉय 2 केक कापून आलेले आज. एक तर खेळायला गेलो तिथे एक कापला केक. परत अजून कुठे गेले ते बासुंदीच्या तिकडे एक कापला. 2 केक कापले. संध्याकाळी परत किती कापता राहिलो. संध्याकाळी पण राहतील. इथं आम्ही ना जिना लावलेला बसण्यासाठी. पार्टनर सुद्धा नाही असं जिना लावलेलं आहे. आमचं पूर्ण गच्चीचं ऑल सेट काम झालेले. सर्व काम कम्प्लिटली झालेले. आता सगळं घोटाई पायऱ्या बिवऱ्या भिंत्या सगळं ऑल साहित्य झालेलं आमच्या गच्चीवरचं काम. सो पाहू शकता तुम्ही. इथलं सामान पण आम्ही वरती घेतलेलं आहे. सोलर घेतलेलं आहे. परत अजून सर्व घेतलेलं आहे. स्वतःला खाली जाऊन तो हात दुखायला लागला. तुम्ही म्हणशाल सो गाईस तुम्हाला जर ट्रॅक सूट लागत असेल ना आमच्या दुकानात आलेले विकायला. सो तुम्हाला दाखवतो कसं आहे. त्यांनी घातलेले आता असं इथं ट्रॅक सूट राहील. हे असं ट्रॅक सूट राहील तुमचं. पुढून मागून ना असं पुढून कसं थांब पुढून असं ट्रॅक सूट एक नंबर ट्रॅक सूट आलेली. सो तुम्हाला जर घ्यायची असेल ना नक्की विजिट करा. ये एक नंबर ट्रॅक सूट त्यांनी घेतलेले नवीन. त्यांनी कावर घेतलं माहिती का सांगतो मी तुम्हाला. जो हा माईक आला होता ना जेव्हा म्हणजे आम्ही गावाला गेलो होतो तो एकटाच घरी होता. त्याचा फोन आला. तो म्हणे ऑर्डर आली कार्तिकची. म्हटलं येऊ दे. तो म्हणे पप्पा म्हणे तू पैसे देऊन टाक तुला दुसरं काहीतरी दे. त्यांनी कबूल केलं होतं. मला एक ट्रॅक सूट पाहिजे. त्याच्यात असून सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. आता काय जाऊ दे. त्यांनी पैसे केलेले वसूल. एकदम गार गार हवा येते. परत गच्चीवर आलो मी. त्यांनी कबूलच केलं होतं त्याच्याने. सो तुम्हाला जर घ्यायचं असेल ना ट्रॅक सूट नक्की विजिट करा वायस्पोर्ट सिन्नर मध्ये. सो एक नंबर ट्रॅक सूट आहे. असं लहान पोरांपासून म्हणजे लहान पोरांच्या मोठ्या माणसांपासून एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल एल एस सर्व साईज तुम्हाला अवेलेबल भेटेल वायस्पोर्ट सिन्नर मध्ये. सो नक्की विजिट करा नक्कीच. आणि मग जे साहित्य लागत असेल ना ते नक्की भेटेल तुम्हाला वाय स्पोर्ट्स मध्ये. एवढे दिवस कावर ब्लॉग येत नव्हता का बरं हे करत होता. माझी शाळा सुरू झालेली त्याच्यामुळे मला ब्लॉग करायलाच टाइम भेटत नव्हता. त्याच्यामुळे ब्लॉगच करू शकलो नाही एवढे दिवस मी. सो आज मला टाइम भेटला. आजच्या दिवस सुट्टी आहे कारण की आज आमच्या शाळेत दिंडी मी काही गेलो नाही. ब्राह्मणचे काम आहे. उद्या पण सुट्टी रविवारची. आज सुट्टी नव्हती.
म्हणजे दिंडी होती. मी नाही गेलो. उद्या रविवारी, उद्या तर सुट्टीच राहते प्रत्येक शाळेला. त्याच्यामुळे आहे ना 2 वाजता डबल माझा क्लास आहे. अरे 2-2 लय बोर होतं. तर guys, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. सो बाय अँड टेक केअर.